बुलेटिनच्या सुरुवातीला पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणी आता एक नवी माहिती समोर आली आहे। एका साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार आरोपी दत्तात्रय गाडे हा उसाच्या शेतीत लपून बसलाय। शिरूरच्या गुणाट या गावी आरोपी असल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे ड्रोनद्वारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत। परवापासून आरोपीचा फोन बंद आहे। दरम्यान आरोपी हा भाजीच्या गाडीतून आल्याची सुद्धा माहिती मिळतेय। गावी परतल्यानंतर तो कपडे आणि बूट बदलून घरातून फरार झालेला आहे। तर पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये महत्त्वाची घडामोड समोर येतेय। एका साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार आरोपी दत्तात्रय गाडे हा उसाच्या शेतीमध्ये लपून बसलेला आहे। त्याचा शोध घेण्यासाठी जिल्हाभरामध्ये 13 पथकं पोलिसांची रवाना करण्यात आलेली आहेत। शिरूरच्या गुणाट या गावी आरोपी असल्याची सध्या माहिती समोर येतेय। राहुल कुलकर्णी या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। राहुल, हा आरोपी उसाच्या शेतीत लपून बसलेला आहे असं समजतंय, एकंदरीत सविस्तर काय माहिती आहे? आता एनडीटीव्हीची टीम तिथं पोहोचलेली आहे। जे उसाचं शेत दिसतं आहे त्या शेतामध्ये आता ड्रोन फिरवले जात आहेत आणि त्या ड्रोन मधनं माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। कारण हे दिसतं आहे की हा जो आरोपी आहे, हा आरोपी जेव्हा ह्याने हे गुन्हेगारी कृत्य केलं त्यानंतर तो घरी गेला, कारण तो आता आधी तर भाजीच्या गाडीतनं तो आलेला होता। त्यानंतर सूट बूट वगैरे कपडे चेंज करून तो तिथून फरार झालेला आहे। पण तो फरार अशाच ठिकाणी आहे की कारण हे शिरूर तालुक्यातलं त्याचं जे गाव आहे ते ऊसाचं क्षेत्र आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ऊस आहे आणि म्हणून आता पुणे सीपीने दिलेल्या माहितीनुसार ड्रोनद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। हा आरोपी नेमका कुठल्या ऊसाच्या फडात लपलेला आहे, कारण ही माहिती त्याच्या जवळच्याच माणसाने दिलेली आहे। एक लक्षात घ्या, जवळपास 12 पथकं आता स्थापन केलेली आहेत। 1 लाख रुपयाची त्याला त्याची माहिती देणाऱ्याला बक्षिसी पण घोषित केलेली आहे आणि प्रयत्न केला जातो आहे की या ऊसाच्या शेतामध्ये हा जर लपला असेल किंवा कुठेही तो लपला असेल तर तो लवकर पोलिसांच्या ताब्यामध्ये यावा, या दृष्टीने पोलीस प्रयत्न करतायत। म्हणून त्यासाठी मग अत्याधुनिक यंत्रणा जशी ड्रोन असेल त्या ड्रोनचाही वापर केला जातो आहे। त्याचे जे फोटो आहेत ते सगळीकडे सर्क्युलेट केले गेलेत सोशल मीडियावरून आणि आता मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी सुद्धा त्याचा चेहरा सगळ्यांना दाखवलेला असल्यामुळं तो फार काळ काही फरार राहणार नाही असा पोलिसांचा अंदाज आहे। दरम्यान ज्या आजी माजी आमदारांच्या संदर्भामध्ये काही व्हॉट्सअपवरती त्याचे फोटो व्हायरल झाले होते, त्या दोघांनीही खुलासा केलेला आहे की याचा आमच्याशी संबंध नाही। सीपीशी आपण बोललोत, ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी बोललोत, त्यांनी शहर पोलिसाच्या मदतीला स्वतःच एक पथक दिलेलं आहे। त्याच्यावरती 6 गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्याचे फिंगरप्रिंट्स असतील किंवा त्याचे फोटो असतील हे सगळे पोलिसांकडे उपलब्ध आहेत। आता ड्रोनच्या माध्यमातून तो खरोखर पकडला जातो का हेच बघायचं आहे, पण आता पोलीस सांगतात की तो फार काळ आता लपून राहणार नाही। राहुल, आणखी एक महत्त्वाची घडामोड, संभाव्य ठिकाण माहिती आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे असं अगदी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा सांगितलं। त्या अनुषंगाने काही माहिती मिळते का? तेच हे ठिकाण आहे का? या संदर्भातली काही शक्यता वर्तवली जाते? ड्रोन जो आता उडवला जातोय तो याचमुळे उडवला जातो आहे की त्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की तो कुठे गेलेला नाहीये, तो गावातच आहे, गावातल्याच शेतीत तो लपून बसलेला असावा। आणि आता जी ऊसतोड संपलेली आहे त्यामुळे ऊसाची वाढ काही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली नाही, हंगाम संपलेला आहे। त्यामुळे या ड्रोनच्या माध्यमातून हा जर आरोपी कुठे बसलेला असेल तर तो दिसावा या दृष्टीनेच हे ड्रोन फ्लाय केले जाते आहेत आणि या फ्लाय ड्रोन मधनं जर हा आरोपी दिसला तर लवकरच त्याला पोलीस पकडतील। पोलिसांचा एक प्राथमिक अंदाज आहे की तो फोन स्विच ऑफ करून बसलेला आहे, त्याच्याकडे फारसे पैसे पण नाहीयेत, त्याच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी आणि मुलं आणि आई वडील एवढेच आहेत। तर आता हा फार दूर जाणार नाही आणि महत्वाचं म्हणजे सगळ्याच पोलीस स्टेशनला, सगळ्याच बस स्थानकावरती त्याचे फोटो व्हायरल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत हा आरोपी पकडला जाईल असा पोलिसांना विश्वास आहे। त्यासाठीच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते आहे। स्वतः पोलीस अधीक्षक इथे लक्ष ठेवून आहेत, सीपी लक्ष ठेवून आहेत, गृहराज्यमंत्री इथे आलेले आहेत। त्यामुळे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य ती तत्परता दाखवलेलीच आहे आणि आज जी नवीन माहिती आली की एकदा नव्हे तर 2 वेळेला त्यांनी या तरुण मुलीवरती अत्याचार केला, तर यामुळं ह्या घटनेच्या व्याप्तीची आणि त्यानंतर येत असलेल्या प्रतिक्रियेची परिणिती लक्षात घेऊन पोलिसांनी आपल्या तपासाची व्याप्ती वाढवलेली आहे। निश्चित राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।